शिक्षण महर्षी स्वर्गीय डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं मंगळवारी निधन झालं। कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी काँग्रेस कमिटी कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभा पार पडली। यामध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला। स्वर्गीय डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं कोल्हापुरात उचित स्मारक उभारण्यावर शोकसभेत एकमत झालं। शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं मंगळवारी निधन झालं। त्यांच्या निधनानं सर्व स्तरातून शोक व्यक्त होतोय। आज काँग्रेस कमिटी कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभा पार पडली। वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह सर्व पक्षांचे प्रमुख नेते शोकसभेला उपस्थित होते। यावेळी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा उल्लेख केला। या अध्यात्म वृत्तीतून डॉक्टर पाटील यांची नियत आणि दानत अखेरपर्यंत चांगली राहिली अशी भावना नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केली। तर दिवंगत डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात विस्तार केलेल्या शैक्षणिक क्षेत्राचा आढावा खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी घेतला। तर कोल्हापुरातील ज्ञानप्रवाहाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त करत डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं भव्य स्मारक शहरात उभं करण्याची ग्वाही महापौर रुपाराणी निकम यांनी दिली। माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी डॉक्टर पाटील यांच्या रूपानं बहुजन समाजाचं अष्टपैलू व्यक्तिमत्व काळानं हिरावून नेलंय अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। माजी आमदार जयश्री जाधव यांनीही डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या कार्याचा गौरव केला। शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी दिवंगत डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमाला सुरू करण्याची सूचना केली। कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, सरलाताई पाटील, माजी आमदार राजीवबाबा आवळे, राजू आवळे, माजी नगरसेवक भूपाल शेटे, वसंत पाटील, सुभाष देसाई, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांनीही डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या प्रती गौरवोद्गार काढत त्यांच्या स्मृती जपण्यासाठी विविध सूचना केल्या। यावेळी सुभाष जाधव, वसंतराव मुळीक, अशोक भंडारे, दादा लाड, गोपाळराव पाटील, विजयसिंह माने, सीमा पाटील, व्ही.बी. पाटील यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते।